बदलापूर ते पनवेल बोगदा अपडेट. नमस्कार मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का की बदलापूर ते पनवेल हे 1.5-2 तासाचं अंतर फक्त 15 मिनिटात पार करता येईल का? हो, हे शक्य होणार आहे. बदलापूर पनवेल महाबोगद्यामुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगा चिरून तयार होणारा हा बोगदा नेमका कुठे आहे, त्याचं काम कुठपर्यंत आलंय आणि तो कधी सुरू होणार, चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आपले मराठी लाईक, शेअर, सबस्क्राईब. हा बोगदा दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या पॅकेज नंबर 17च्या अंतर्गत येत आहे. हा बोगदा बदलापूर जवळच्या भोजगाव पासून सुरू होतो आणि थेट पनवेल जवळच्या मोरबे गावात बाहेर पडतो. 4.1 किलोमीटर लांबीचा ट्विन टनेल म्हणजेच 2 स्वतंत्र मार्गिका असून तो सह्याद्रीच्या नवरा नवरी डोंगराच्या खालून जातो. या बोगद्याचे फायदे: वेळेची मोठी बचत. जो प्रवास करायला 2 तास लागायचे तो आता फक्त 15 ते 20 मिनिटात होईल. थेट कनेक्टिव्हिटी. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर आणि कल्याण मधील लोकांना नवी मुंबई एअरपोर्ट किंवा JNPT कडे जाण्यासाठी आता मुंब्रा किंवा कल्याणच्या ट्रॅफिक मध्ये अडकण्याची गरज नाही. इंधनाची बचत. अंतर कमी झाल्यामुळे साहजिकच तुमच्या गाडीचे पेट्रोल डिझेलही वाचणार आहे. सध्याची कामाची स्थिती अशी आहे: मार्च 2026 तारीख 29च्या अपडेट नुसार बोगद्यांचे खोदकाम पूर्ण झालेले आहे. तसेच सध्या बोगद्याच्या आत कॉन्क्रीट रोड टाकण्याचे लाइटिंगचे कामे जोरात सुरू आहे. तांत्रिक दृष्ट्या हा बोगदा अतिशय आधुनिक आहे, ज्यामध्ये सुरक्षिततेसाठी खास इमर्जन्सी एक्झिट्स आणि अत्याधुनिक फायर फायटिंग सिस्टम बसवण्यात आलेली आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार 2026च्या अखेरीपर्यंत सर्वसामान्यांसाठी खुला होण्याची दाट शक्यता आहे. परंतु मी आज प्रवास केले असता मला तरी असं जाणवत नाही की हे सर्व काम 2026 शेवटपर्यंत होऊ शकते म्हणून. कारण सर्वात प्रथम म्हणजे जिथे हा बोगदा संपतो तिथे मात्र मोरबे गावाजवळ हे काम पूर्णपणे ठप्प झालेले आहे. आपल्या पुढील व्हिडिओत त्या संदर्भात मी नक्कीच माहिती देईल. सध्या फक्त आपण बदलापूरचा 4 किलोमीटर लांबीचा बोगदा पार करीत आहोत. खूपच भयान आहे. कृपया करून या बोगद्यातून प्रवास करण्यापूर्वी सदर बोगद्याच्या आत कुठे कामे सुरू आहेत, कुठे नाहीत याची पूर्ण माहिती बोगद्याच्या सुरुवातीला तुम्हाला जे व्यक्ती दिसतील त्यांच्याकडनं घ्यावी आणि मगच आतमध्ये प्रवेश करावा. आतमध्ये अजून बरेचसे कामे बाकी आहेत. फक्त रस्ता व्यवस्थित झालेला आहे सिमेंट काँक्रिटीकरणाचा. अदरवाईज बोगद्याच्या पुढे आणि मागे दोन्ही ठिकाणी अजून कामे बाकी आहेत. पनवेलकरची जी साइड आहे, जी बाजू आहे, तर बोगद्यापासून साधारणतः 2 किलोमीटर पुढे गेल्यास तिथे ते काम पूर्णपणे थांबलेले आहे आणि त्याच ठिकाणी टोल नाका देखील उभारला जात आहे. आणि मुख्य म्हणजे 5 ते 6 ठिकाणी या बोगद्यात इमर्जन्सी एक्झिट लावलेले आहेत. म्हणजेच इन केस ऑफ इमर्जन्सी
आपला ज्या मार्गातून प्रवास सुरू असेल त्या मार्गात जर काही प्रॉब्लेम झालेच, काही अडचण झालेच, तर पर्याय म्हणून आपल्याला दुसऱ्या बोगद्यास एंट्री करण्यासाठी, दुसऱ्या बोगद्यात शिरण्यासाठी वेगळे असे जे कनेक्टिव्हिटी आहे, इमर्जन्सी एक्झिट त्या देखील बनवलेल्या आहेत. खरं तर आजचा बदलापूर टनेलचा काही अचानक प्लॅन ठरवण्यात आलेला आहे आणि मुख्य म्हणजे मी रायते इंटरचेंज इथून आलेलो आहे. आपण जर रायते इंटरचेंज इथून बदलापूरसाठी येत असाल तर महत्वाची गोष्ट म्हणजे रायते इंटरचेंज इथून पुढे आल्यास सध्या तरी लाल मातीचे ढिगारे टाकून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. कृपया याची माहिती घ्यावी. बऱ्याचशा गाड्या काल मी येत असताना मागे फिरलेल्या रायते इंटरचेंज या ठिकाणाहून त्या पुन्हा पुढे मला एका ठिकाणी या महामार्गावर दिसल्या दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेवर, परंतु त्या कुठून आणि कशा आल्या आणि कुठला रस्ता पकडला याबाबत मला काही माहिती नाहीये. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हा बोगदा संपत आलेला आहे. साधारणतः 6 ते 7 मिनिटे आपल्याला बोगद्यात लागले बाईकने यायला. अंदाजे 6 ते 7 मिनिटात आपण या बोगद्यातून प्रवास केलेला आहे आणि बोगद्याच्या शेवटच्या बोगद्याची जी एक्झिट आहे त्या ठिकाणून बाहेर पडायचे ते आता लवकरच येणार आहे. हे बघा जो गोळा दिसतो उजेडाचा, यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता आपण कुठे पोहोचलो. तो बोगदा संपत आलेला आहे आणि आपला प्रवास बदलापूरच्या बोगद्यातनं पूर्ण झालेला आहे. 4.1 किलोमीटरचा लांबीचा बदलापूरचा ट्विन टनेल्स. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, या बोगद्यामुळे बदलापूरकरांचं नशीब बदलणार का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला नसेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खास आपल्यासाठी आपले मराठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपले मराठी. लाईक, शेअर and subscribe.